भारतीय सैनिक, शौर्य, त्याग आणि अभिमानाची गाथा. देशाचे रक्षण करणे म्हणजे केवळ सीमेवर उभे राहणे नाही, तर लाखो स्वप्नांना जीवदान देणं. आज आपण अशाच एका महान अस्तित्वाची गाथा ऐकणार आहोत. भारतीय सैनिकाची प्रस्तावना, देशाचा मानबिंदू. भारतीय सैनिक म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर तो देशाचा आत्मा, देशाचा मानबिंदू आहे. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी, देशाच्या सन्मानासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपले प्राण पणाला लावणारे हे वीर सैनिक म्हणजे आपल्या राष्ट्राचा अभिमान. त्यांच्या अदम्य शौर्यामुळेच आपण शांततेत आणि सुरक्षितपणे जीवन जगू शकतो. शौर्याची परंपरा आणि पराक्रम. भारताचा इतिहास सैनिकांच्या शौर्याने भरलेला आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत प्रत्येक युगात भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आहे. कारगिल असो वा 1965चे युद्ध, प्रत्येक वेळी त्यांनी सिद्ध केले आहे की देशाच्या संरक्षणासाठी ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यास तयार आहेत. त्यांची शौर्यगाथा आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यागाची मूर्ती आणि कर्तव्यनिष्ठा. सैनिकाचे जीवन म्हणजे त्यागाचे प्रतीक. आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहून, सणासुदीलाही सीमेवर जागून ते आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतात. कडाक्याची थंडी असो किंवा रणरणती वाळवंट, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचे मनोधैर्य कणभरही कमी होत नाही. त्यांच्या या त्यागामुळेच आपले देशवासीय सुरक्षितपणे झोपू शकतात. कठोर प्रशिक्षण आणि दृढ निश्चय. एक सैनिक केवळ शस्त्र घेऊन उभा नसतो, तर त्याच्या पाठीशी असते कठोर प्रशिक्षण, अदम्य इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. हे प्रशिक्षण त्यांना प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि शत्रूचा मुकाबला करण्यास सक्षम बनवते. राष्ट्राभिमान आणि समर्पण. अंतिम निष्कर्ष. प्रत्येक भारतीय सैनिकाच्या मनात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान ओतप्रोत भरलेला असतो. भारत माता की जय हा नारा त्यांच्यासाठी केवळ शब्द नसून तो त्यांचा जीव असतो. त्यांचे समर्पण केवळ सीमेपुरते मर्यादित नाही, तर नैसर्गिक आपत्त्यांमध्येही ते जनतेच्या मदतीसाठी धावून जातात. त्यांचे हे कार्य देशाला अधिक मजबूत बनवते. भारतीय सैनिक म्हणजे केवळ देशाचे रक्षक नाहीत, तर ते आपल्या प्रेरणा आणि अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांचे शौर्य, त्याग आणि समर्पण हेच भारताला एक मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र बनवते. चला, त्यांच्या या अदम्य कार्याला सलाम करूया आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण नेहमी ठेवूया. जय हिंद. शहीदांच्या बलिदानानेच राष्ट्राचा ध्वज डौलाने फडकवतो.